हा इकडे या त्या बायांना म्हणा इकडे 2 मिनिटं ह्याला काय करत नाही लई. अरे तुम्ही एकत्र नाही आले तर तुम्हाला कोणी काय नाही करायला तुम्ही असेच मरून जाणार इकडे सापरांमध्ये. एवढ्या ते चला इकडे या इकडे या. आज आदिवासी मिशन या कार्यक्रमाअंतर्गत आज नांदगाव तालुका नगर जिल्हा अहमदनगर या ठिकाणी नांदगावच्या गायरांमध्ये आलो होतो. या ठिकाणी 2-2, 3-3 पिढ्यापासून आदिवासी भिल्ल समाजाचे अनेक कुटुंब राहत आहे. काही कुटुंबांना शासनाने घरकुलाची योजना या ठिकाणी सर्वसाधारण 15 वर्षापूर्वी राबवलेली आढळून आली. परंतु अनेक कुटुंब अशी आहेत का त्या कुटुंबाकडं आजही निवाऱ्याची व्यवस्था नाही आहे. पावसाळ्याचे दिवस आहे. या पावसाळ्याच्या दिवसामध्ये या कुटुंबांना निवाऱ्याची गरज आहे आणि आत्तापर्यंत शासनाने या कुटुंबांना दुर्लक्षित केलेलं आहे. ग्रामपंचायतीने सुद्धा या सर्व कुटुंबाकडे दुर्लक्ष करून यांना घरकुलाचा लाभ दिलेला नाही. वास्तविक पाहता ही जागा सरकारची आहे. सरकारने यावर योग्य भूमिका घेऊन यांना घरकुलाचा लाभ देणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी हे घर दिसतंय. ह्या घराची अवस्था बघा. या घरामध्ये लेकरं बाळं घेऊन या पावसाळ्याच्या कालखंडामध्ये राहायचं कसं हा प्रश्न या ठिकाणी या संपूर्ण आदिवासी भिल्ल समाजाला पडलेला आहे. तर माझी शासनाला विनंती आहे की तात्काळ यांच्या घराला पत्र्याची व्यवस्था करावी आणि पत्र्याची व्यवस्था करून निवाऱ्याची व्यवस्था होऊ शकते. म्हणून लवकरात लवकर या ठिकाणी पत्र्याची योजना राबवून जास्तीत जास्त कुटुंबांना या ठिकाणी लाभ दिला पाहिजे. सर्वसाधारण या ठिकाणी 80-90 कुटुंब आहेत. या कुटुंबाला लवकरात लवकर पत्र्याची योजना आदिवासी विकास विभागाने राबवावी अशी आदिवासी मंत्र्याला विनंती करतो. आणि प्रकल्प कार्यालय राजूर यांना सुद्धा विनंती करून मी या ठिकाणी त्यांचा माणूस फील्ड ऑफिसर पाठवून त्यांनी यांचं निरीक्षण करून लवकरात लवकर पत्र्याची योजना राबवावी तथा यांना उदरनिर्वाहाच्या ज्या ज्या योजना आहेत त्या या कुटुंबांना देण्यात याव्या. घरकुलाच्या योजना देण्यात याव्या म्हणून अशी त्यांना विनंती करतो. अन्यथा प्रकल्प कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना मी कार्यालयामध्ये बसवून देणार नाही हेही त्यांना या ठिकाणी ठणकावून सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय एकलव्य.